सन्मान्य अमित साटमजींनी ज्या जेटीचा उल्लेख केला अध्यक्ष महाराज, ते आपल्या मतदारसंघामध्ये अध्यक्षमध्ये येतं आणि इथे ही जी काय गेटवे ऑफ इंडियाकडे असलेली ही जी जेटी आहे, त्याच्या टोटल 5 जेटी आहे. त्याच्यामध्ये 1 ते 4 आणि ही 5वी. अध्यक्ष महाराज, या मध्ये ह्या जेटीची वर्षानुवर्ष वापर होत चाललेला होता आणि 1 ते 4 ची आता अवस्था अगर अमित साटमजी आपण तिथे जाऊन पाहिली, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होणं आणि या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय सुरू होती जनतेची. आणि म्हणून हा जो परिसर आहे तो मुळात मुंबई पोर्ट ट्रस्टच्या हस्तांतरित आहे आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट हे सगळे मुळात हे सगळे निर्णय घेतात आणि मुंबई पोर्ट ट्रस्टने मग तो निर्णय घेतला की बाबा ही जी काय 5वी जी जेटी आहे तिला थोडं काय नीटनेटकं करून, थोडं काय त्याच्यामध्ये अजून खर्च करून अगर प्रवाशांची गैरसोय अगर आपण दूर करू शकतो आणि म्हणूनच त्याच्यावर मुंबई पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून अध्यक्षमध्ये खर्च करण्यात आला. त्याच्यानंतर ते जे काही दर जे आपण आम्हाला इथे उल्लेख करतायत ते क्लबच्या लोकांसाठी, सदस्यांसाठी वेगळा दर करताना तिकडे ते राहणारे जे काही क्लबचे सदस्य आहेत त्यांच्यासाठी वेगळा दर आणि 92 रुपयाचा जो काही विथ जीएसटीचा जो दर आहे. आजचंही तिकीट डेली पास माझ्याकडे आहे म्हणून 92 रुपये जे काय त्यांच्याकडून घेतले जातात आणि त्यानुसार लोकांची गैरसोय दूर करावी यासाठी एकंदरीत ते सगळे निर्णय मुंबई पोर्ट ट्रस्टने घेण्यात आले. अध्यक्ष महोदय, या संबंधित कुठलाही अगर निर्णय घ्यायचा असेल तर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड असो किंवा बंदर खाते महाराष्ट्र होतो ह्यांच्याकडे तो अधिकार नाही. अध्यक्ष महोदय, पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।